शिवसेना बंडखोर लांडगेंच्या माघारीमुळे राष्ट्रवादीच्या गव्हाणेंचे पारडे झाले जड। बंडखोरी शमल्याने भोसरीत युतीपेक्षा आघाडीवर चढ। अर्ज माघारीनंतर राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील चित्र आज स्पष्ट झाले। त्यानुसार आता भोसरीत आघाडी विरुद्ध युती अशी थेट लढत होणार आहे, कारण तेथील आघाडीतील शिवसेनेचे बंड शमले गेले। त्यांचे दमदार बंडखोर रवी लांडगे यांनी अपक्ष भरलेला अर्ज आज मागे घेतला। त्यामुळे तेथील आघाडीतील राष्ट्रवादीचे उमेदवार अजित गव्हाणेंना मोठा दिलासा मिळून त्यांचे पारडे जड झाले। शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर हे काल उद्योगनगरीत लांडगेंची समजूत काढण्यासाठी खास आले होते। त्यावेळी त्यांनी राज्यात आघाडीची सत्ता आली तर उमेदवारीत अन्याय झालेल्या लांडगेंसारख्यांना न्याय देऊ असा शब्द दिला। त्यावर माघार घेऊ असा शब्द लांडगेंनी दिला। तो आज त्यांनी लगेच खरा केला। त्यांनी आपला अर्ज मागे घेतला। त्यामुळे भोसरीत गव्हाणेंना मोठी ताकद मिळाली, कारण तेथील लढत थेट झाली। तेथे युतीचे भाजप उमेदवार विद्यमान आमदार महेश लांडगे आहेत। त्यांची आमदारकीची हॅट्रिक चुकवण्याची संधी गव्हाणेंना चालून आली आहे। ती ते साधतात हे 23 तारखेला समजणार आहे। रवी लांडगे हे गेल्या वेळी 2017ला पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आले होते। त्यांना मानणारा मोठा मतदार भोसरीत आहे। ते व त्यांचे प्रतिस्पर्धी महेश लांडगे हे दोघेही भोसरी गावातीलच असल्याने रवी लांडगे हे भावकीतील मते आघाडीकडे वळवू शकतात। त्यांच्या जोडीला भोसरीतूनच विधानसभा लढलेल्या शिवसेनेच्या पुणे जिल्हा शिरूर महिला संघटिका सुलभा उबाळे यांचीही ताकद गव्हाणेंना मिळणार आहे। त्या सुद्धा यावेळी पुन्हा इच्छुक होत्या, पण ही जागाच त्यांच्या पक्षाच्या वाट्याला आली नाही। त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला। त्या नाराज झाल्या होत्या, पण त्यांची नाराजी काल त्यांच्या नेत्यांनी दूर केली। त्यामुळे त्यांच्या प्रभागातीलच नाही तर भोसरी मतदारसंघातील महिलांची मते गव्हाणेंना मिळू शकतात। भोसरीचे पहिले आमदार आणि तेथील एक बडप्रस्त विलास लांडे यांचे गव्हाणे हे जवळचे नातेवाईक आहेत। त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादीत असलेले लांडेही शरद पवार गटातील गव्हाणेंच्या प्रचारात हिरिरीने उतरले आहेत, हे विशेष। त्यातून लांडे नक्की सांगा कोणाचे अशी मजेशीर विचारणा भोसरीच नाही तर शहरात सध्या होत आहे। मागच्या वेळी विधानसभेला महेश लांडगेंनी लांडेंचा पराभव केला होता। त्याचे हुट्टे काढण्याची त्यांना तर महेश लांडगेंची आमदारकीची हॅट्रिक चुकवण्याची संधी त्यांचे नातेवाईक गव्हाणेंना यावेळी आयतीच चालून आली आहे।